नमस्कार, एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे। बदलापूर येथील 2 चिमुकल्या शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पुसद तालुका महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध। पुसद तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून बदलापूर येथील घटनेचा निषेध केला आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने काळ्या फिती लावून बदलापूर जिल्हा ठाणे येथील 2 चिमुकल्या शाळकरी मुलींवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या विरोधामध्ये तहसील चौक येथे जाहीर निषेध करण्यात आला आहे। भारत हे लोकशाहीचं राज्य आहे। संपूर्ण देशामध्ये भारतीय संविधानाप्रमाणे लोकशाही चालवली गेली पाहिजे तसं अपेक्षित आहे। परंतु या महाराष्ट्र सरकारमध्ये अदाधुंदी कारभार, कायदा सुव्यवस्था कुठल्याही प्रकारची आपल्याला दिसून येत नाही आणि या युती सरकारनं एक अजेंडा समोर ठेवलेला आहे की या विधानसभेमध्ये आपल्या जास्तीत जास्त कशा सीटा येतील आणि तिजोरीमधल्या पैशाची उधळपट्टी करणे याच्या पलीकडे यांनी कुठल्याही प्रकारचं निर्णय घेतलेले नाहीत। महिला सुरक्षित नाहीत, शाळेकरी मुली सुरक्षित नाहीत, शेतकरी सुरक्षित नाहीत, सुशिक्षित बेकार सुरक्षित नाहीत। एकंदरीत जर आपण विचार केला तर या महाराष्ट्रातील जनता हे कुठल्याही प्रकारची समाधानी नाही आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असंतोष पसरलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध करण्यासाठी आणि त्या घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत आणि यानंतर माननीय उपविभागीय अधिकारी यांना आमच्या वेदना, दुःख असं त्या ठिकाणी निवेदनाद्वारे त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत। आज महाविकास आघाडीच्या पुसदच्या कार्यकर्ते आम्ही सर्वजण या ठिकाणी तहसीलच्या समोर केवळ महाराष्ट्र सरकार नाही केंद्र सरकारचा सुद्धा निषेध केला पाहिजे असं माझं मत आहे। ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, घटक राज्यात सरकार आहे, केंद्रात सरकार आहे, त्या ठिकाणी महिलांवर अन्याय अत्याचार होताना आपल्याला दिसत आहेत। माझी म्हणजे लाडकी लेक म्हणायचं आणि वाटेल तसंच अन्याय करायचा महिलांवर हे केंद्र सरकारपासून जिथं घटक राज्यामध्ये सरकार आहेत भाजपचे त्या सगळ्यांचं चालू आहे। बंधूंनो, आपल्याला माहिती आहे दिल्लीमध्ये जागतिक स्तरावरच्या पहिलवान असणाऱ्या, कुस्तीगीर असणाऱ्या महिलांवर लैंगिक अत्याचार झाला, त्याचा FIR घेण्यासाठी, त्याला न्याय मिळवून देण्यासाठी त्या सगळ्या आंतरराष्ट्रीय लेवलच्या पहिलवानांना, कुस्तीपटूंना न्यायालयात धाव घ्यावी लागली आणि भारतीय जनता पक्षाचं केंद्रातलं सरकार त्या पहिलवानांवर अन्याय करणाऱ्या त्या खासदाराला वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले आहेत। ज्या मुलीवर अत्याचार झाला अशा मुलीला त्या रिपोर्ट घेण्यासाठी हे सरकार 12 तास लावते, याचं काय कारण आहे सांगा तुम्ही मला। या गृहमंत्री जो आहे त्या गृहमंत्री एवढा निष्क्रिय गृहमंत्री आम्ही आतापर्यंत पाहिलेला नाही। अशा गृहमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यायला पाहिजे असं आमचं मत आहे। आज या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे या शिंदे सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेले आहोत। महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्णपणे ढासळलेली आहे। हे सरकार फक्त आपली सत्ता या ठिकाणी कशी येईल त्याच्यासाठी सर्व पर्याय करीत आहेत। या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारच्या नारी महिलांना सुरक्षा नाही। एकीकडे महिलांच्यासाठी ते लाडकी बहीण योजना राबवित आहेत, परंतु दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये महिलांवर अन्याय अत्याचार होत आहे। एवढंच नाही तर शाळकरी मुली सुद्धा आज या ठिकाणी सुरक्षित राहिलेल्या नाही। अशा परिस्थितीमध्ये हा शासन फक्त राजकारण आणि पुढची निवडणूक त्यांच्या डोळ्यासमोर आहेत। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना
जनतेने जागा दाखविलेली आहे आणि ते आपलं भविष्य आता काही खरं नाही आहे। यासाठी पूर्ण शक्तीनिशी शासनाच्या पैशावरती हे पूर्णपणे राजकारण करीत आहेत। शासनाचा पैसा उपयोग करून ते या ठिकाणी आपली सत्ता आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करीत आहेत। या शासनाचा जे असंवेदनशीलपणा आहे त्याचा आम्ही महाविकास आघाडीतर्फे निषेध करीत आहोत। या ठिकाणी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज बंद पुकारला गेलेला होता, परंतु तडकाफडकी आपल्या एजेंडाच्या माध्यमातून हा ते आमचा घटनात्मक अधिकार आहे आंदोलन करणे, बंद करणे, परंतु शासन घाबरले असल्या कारणाने ते उद्रेक होईल, त्यांच्या संबंधामध्ये लोकांमध्ये एक जे रोष निर्माण होईल। खऱ्या अर्थानं शासनाच्या या होणाऱ्या घटनेकडे लक्ष वेधण्यासाठी आमचा हा बंद होता, परंतु आपल्या दलालांच्या माध्यमातून उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून ताबडतोबीनं बंदी आणण्याचा काम या आदेश घेण्याचा काम त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। आणि आम्हाला या ठिकाणी आज आम्ही आमचे काळे फीत लावून तोंडावर काळे पट्ट्या लावून आम्ही या शासनाचा निषेध करतोय। या ठिकाणी महिलांच्या वरती होणाऱ्या अन्याय अत्याचार ताबडतोब थांबविला गेला पाहिजे। दोषींवरती ताबडतोब दोषींवर कारवाई होण्यासाठी कायदा निर्माण झाला पाहिजे आणि ह्या प्रकरणामध्ये बदलापूर घटनेच्या प्रकरणामध्ये असलेल्या दोषींवर ताबडतोब त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी करीत आहोत। आम्ही आज या पुसद तालुक्यातील पुसद विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचे घटक पक्ष या ठिकाणी हजर आहोत। घटक पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते एक सांकेतिक या ठिकाणी आम्ही निषेध या सरकारचा करीत आहोत। महाराष्ट्रामध्ये आज महिला सुरक्षित नाही आहे, ही खूप मोठी शोकांतिका आहे। त्याचप्रमाणे बदलापूरला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार न घेता पीडितेच्या कुटुंबियाला कमीत कमी 12 तास बसवण्यात आलेले आहे। आज महिलांची परिस्थिती अशी आहे की या सरकारमध्ये महिला ह्या सुरक्षित नाही आहे। फक्त सत्तेवर बसणे, आम्ही महिलाकरता होणाऱ्या अत्याचाराची जाहीर सत्तेवर बसणे हे या सरकारचं एक ध्येय आहे, याचा आम्ही आज जाहीर निषेध करत आहे। त्याचप्रमाणे एक बीजेपी नेत्याच्या विरोधात आंदोलनावरती बसावे लागते आणि त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही, हे खूप गंभीर विषय आहे। याने समाजात हा मेसेज जातो की आपण काहीही करू शकतो या विचाराला आपल्याला गाडायचे आहे। त्यासाठी फक्त एकच पर्याय, या नराधमांना फाशी द्या आणि तुमच्याकडनं फाशी देणं होत नाही तर या नराधमांना आमच्या हाती करा। जर एका रात्रीत नोटबंदी होऊ शकते तर एका रात्रीत कोणताही कायद्यात बदल करू शकतो, जेणेकरून अजून कुठल्याही स्त्रीबद्दल कोणाच्याही मनात वाईट परिणाम होऊ नये, याकरता या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी। विकास आघाडीतर्फे या मिंदे सरकारचा निषेध करण्यासाठी काळ्या फितापी आणि काळ्या कपड्यामध्ये इथे हजर झालेलो आहोत। आमच्या महिला आज असुरक्षित आहेत। बदलापूरच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी हजर झालेलो आहोत। एका रात्रीत नोटबंदी होते, एका रात्रीत सरकार बदलते, मग एका रात्रीत अपराध्यांना पकडून त्यांना फाशी का देण्यात येत नाही? म्हणून गृहमंत्र्यांनी आपल्या खुर्चीचा राजीनामा द्यावा आणि त्या दोन्ही नराधमांना पकडून फाशी द्यावी। बातमीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।